कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे शासकीय रुग्णालय आहे शास्त्रीनगरचं, इथं आम्ही सर्वजण आलेलो आहोत. राऊतसाहेब माझ्या बरोबर आहेत, त्याचबरोबर मंगेश भाऊ जे प्रायव्हेट जे असोसिएशन या भारतातली मेडिकल असोसिएशन त्याचे अध्यक्ष आहेत. सादिया मॅडम इथे आहेत, ज्या आपल्या महानगरपालिकेमध्ये अधिकारी म्हणून तिथं काम करतात. त्याचं आमचे महेश तपासे भाऊ असतील, आमचे पाटील साहेब जे जिल्हा अध्यक्ष आणि सर्व मान्यवर इथं आलेले आहेत. पोलीस प्रशासनातले लोक आहेत, नर्स पदाधिकारी इथं आहेत, डॉक्टर पदाधिकारी आहेत आणि श्रुतीताई ज्यांना तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापूर्वी त्यांना मारहाण झाली, एका महिला डॉक्टरांना मारहाण झाली आणि त्या खरं तर इथे असणाऱ्या स्टाफसाठी लढत होत्या. तरी सुद्धा रमेश म्हात्रे नावाचा जो इथला नगरसेवक आहे, सत्ताधारी आहे, त्यांनी त्या महिला डॉक्टरला सुद्धा मारहाण केली. वैभव नावाचा जो एक डॉक्टर आहे त्याला सुद्धा तुम्ही बघितलं असेल, हे 4 किलोचं पुस्तक आहे, या रजिस्टरली त्याच्या डोक्यामध्ये 5-6 वेळा मारहाण झाली आणि त्याचा आता स्कॅन करण्यासाठी म्हणजे डोक्याचा स्कॅन करण्यासाठी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की 2 दिवसापूर्वी ही घटना घडली. बरेच लोक म्हणतात की याला डॉक्टर जबाबदार आहेत. अजिबात डॉक्टर जबाबदार नाही. जेव्हा एक महिला तिथं स्कॅन घेऊन आली होती, स्कॅन दुसऱ्या हॉस्पिटलचा होता, त्या स्कॅनमध्ये बघितल्यानंतर तिच्या पोटात जे बाळ होतं त्या बाळाच्या गळ्याभोवती नाळ होती. हे जे हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचं, याच्यात लहान मुलांचा आयसीयू नाहीये. आता प्रोटोकॉल प्रमाणे जर वाटत असेल की बाळ जन्मल्यानंतर हे सी सेक्शन करू शकतात, पण प्रोटोकॉल असं सांगतो जर बाळाला त्रास झाला तर मग तिथं बाळाचा आयसीयू असणं महत्वाचं आहे. या शास्त्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये चांगलं आयसीयू असावं, बाळाचं आयसीयू असावं, यासाठी अनेक वेळा आंदोलन झालेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहे. त्यामुळे प्रोटोकॉल पद्धतीने इथले अधिकारी डॉक्टर योग्य सल्ला दिला आणि सल्ला दिला, पण हॉस्पिटल चूज करण्यामध्ये मदत केलं, तिथे ट्रीटमेंट करण्यासाठी मदत केली, ब्लड ग्रुप काय आहे, कुठं आपल्याला प्रोव्हिजन करता येईल ते यांनी सगळ्यांनी मदत केली. अँब्युलन्सचं नियोजन तिथं करण्यात आलं आणि पूर्णपणे मदत ही करण्यात आली होती. आणि ही करत असताना म्हात्रे नावाचे जे नगरसेवक आहे यांच्याशी सादिया मॅडम स्वतः तिथं बोलल्या होत्या. म्हणजे कुठल्या तरी व्हीआयपीचा हा मुद्दा होता म्हणून नाही, एका गरीब महिलेला न्याय मिळाला पाहिजे, बाळ जन्मल्यानंतर बाळाला कुठली अडचण होऊ नये या भूमिकेतून इथं असणारे नर्सेस आणि डॉक्टर योग्य अशी भूमिका परवा संध्याकाळी त्यांनी घेतली. हा विषय तिथल्या तिथं संपला. महिला ज्या माता आहेत त्या चांगल्या तब्येतीच्या आहेत, आता त्यांना कुठेही काही मेडिकल त्रास नाही. बाळ सुद्धा हे थोडंसं सुरुवातीला कमकुवत होतं कारण गळ्याला नाळ होती, पण आता जे कळालेलं आहे बाळ सुद्धा आता तंदुरुस्त आहे, त्या बाळाला काही अडचण नाही. मग अचानक हे जे रमेश म्हात्रे नावाचे गृहस्थ आहेत, नगरसेवक आहेत, सत्ताधारी आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये, तर हे इथे आले. यांनी वैभव नावाचे जे इथं डॉक्टर आहेत त्यांना मारहाण केली. त्यांच्याबरोबर 4 ते 5 लोक ते तिथे आले होते. अतिशय वाईट पद्धतीने मारहाण केली. त्याला एका कोपऱ्यात ढकललं, त्याच्या मागे महिला नर्स होती, त्यांच्या अंगावर ते वैभव पडले, त्या नर्सला मोठ्या प्रमाणात लागलं आणि त्याच्याच बरोबर आमच्या ज्या डॉक्टर होत्या, महिला डॉक्टर, ज्या वरिष्ठांना फोन करण्याचा प्रयत्न करत होते कारण त्यांच्या समोर त्यांच्या नर्सेस आणि ह्यांना मारहाण होत होती. आणि तिथे असणारे जे म्हात्रे नावाचे नगरसेवक आहेत, रमेश म्हात्रे, यांनी त्यांच्या हाताला मारलं, महिलेच्या हाताला. एकतर पुरुषांनी महिलेला हात लावलाच नाही पाहिजे, त्याला मारलं, फोन खाली पाडला. आणि ही जी दहशत आहे ना ही एकाच दिवशी झाली असं नाही, अनेक वेळा याच हॉस्पिटलमध्ये रमेशनी आणि त्याच्या गुंडांनी अनेक वेळा इथं असणाऱ्या नर्सेसला आणि डॉक्टरना त्रास दिलेला आहे. आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत. आम्ही पूर्णपणे नर्सेसला आणि डॉक्टरना त्या ठिकाणी पाठिंबा देतो. त्याच्याचबरोबर आम्ही जेव्हा इथे असणाऱ्या पोलीस प्रशासनाशी बोललो आणि विचारलं की कोणाला आतापर्यंत तुम्ही पकडलेलं आहे, एक तर बीएनएसएस कायद्याच्या अंतर्गत कलम टाकता येतात जे टाकलेत, आणि दुसरा विषय होता तो म्हणजे 2010ला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा आपण एक ऍक्ट आणली होती डॉक्टरांसाठी आणि नर्सेससाठी,
मेडिकेअर नावाची, त्या ऍक्टच्या अंतर्गत सुद्धा जे काही कलम टाकायला पाहिजे होते ते टाकले होते का आम्ही विचारलं तेव्हा नाही, पण आता पोलीस म्हणतायत की हो आम्ही टाकलेले आहेत, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो. हे नॉन कॉग्निझेबल म्हणजे कॉग्निझेबल हा गुन्हा आहे, दखलपात्र हा गुन्हा आहे. लगेचच्या लगेच त्याला पकडून जेलमध्ये टाकण्याचं प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे आणि नॉन बेलेबल आहे. पण बघा काल 3 लोकांना पकडलं असं आम्हाला कळालं, पण जो हिरो होता म्हणजे जो स्वतःला हिरो समजत होता आणि जो त्या ठिकाणी नाटक करत होता, गुंडागर्दी करत होता, तो रमेश म्हात्रे आज सकाळी मीडियासमोर सहजपणे बाईट आणि मीडिया कॉन्फरन्स घेतो आणि त्याला तसंच सोडलं जातं, त्याला अजूनपर्यंत पकडलं गेलेलं नाही. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. पोलिसांना आम्ही सांगितलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत त्या रमेश म्हात्रेला जर पोलिसांनी कैद केलं नाही, पकडलं नाही, तर आम्ही उद्या इथं दुपारी नाही तर संध्याकाळी जे काय डॉक्टर असोसिएशन IMA असोसिएशन जी या देशातली आहे त्याचे अध्यक्ष इथले हे आपले इथं मंगेशराव इथं आहेत, त्यांनी आम्हाला सांगावं की उद्या आंदोलन ते कधी करणार आहेत. कारण का आज बरेच हॉस्पिटल बंद आहेत, उद्या अख्खा जिल्हा बंद राहणार आहे आणि कदाचित तोपर्यंत या रमेश म्हात्रेला पकडलं नाही तर अख्खा महाराष्ट्र बंद राहू शकतो. अनेक सामान्य लोकांना अडचणी सहन कराव्या लागतील. त्यामुळे सरकारला विनंती आहे, हा तुमचा कार्यकर्ता असू द्या नाही तर तुमचा लाडका गुंड असू द्या, तो नगरसेवक नाही तर कुणी असू द्या, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मांग आहे. आणि त्याच्याच बरोबर IMA असोसिएशनचं मत आहे 2010ला जो कायदा आणला होता आपला मेडिकेअरचा, त्याच्यामध्ये बदल करण्याची जरूरत आहे, अजून कडक बनवावा लागेल आणि पोलीस प्रशासनाला त्याच्यामध्ये असणाऱ्या कायद्यांचं खूप ज्ञान आहे असं नाही, त्यामुळे त्यांना सुद्धा त्या बाबतीतलं ज्ञान देणं, ट्रेनिंग देणं आणि उद्या जाऊन इथं असणाऱ्या नाहीतर या महाराष्ट्रातल्या असणाऱ्या डॉक्टरांवर, नर्सेसवर कुणी तिथं हल्ला नाहीतर वेगळं कृत्य करत असेल तर त्यांना प्रोटेक्शन देण्याची पूर्णपणे जबाबदारी ही सरकारची आहे. प्रायव्हेट मधल्या डॉक्टरांची सेफ्टी सुद्धा आणि आमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या डॉक्टरांची सेफ्टी सुद्धा. तुम्ही बघा यांच्यावर अन्याय झाला तरी या नर्सेस आणि डॉक्टरांनी OPD चालू ठेवलेलं आहे, पण त्यांचं विनंती एवढीच आहे की पूर्ण हॉस्पिटल जर चालू ठेवायचं असेल तर आम्हाला इथं पोलीस प्रशासनाने आश्वासित केलं पाहिजे की इथं आम्ही पोलीस 24 तास इथे ठेवू. आणि हे ज्या गुंड आहेत रमेश म्हात्रे का कोण आणि त्याचे जे इतर चिल्लीपिल्ली लोक त्याच्याबरोबर फिरतात, त्यांनी महिला डॉक्टरांना धमकी दिली, इतर डॉक्टरांना नर्सेसला धमकी दिली, बाहेर या मग बघतो. मला त्या रमेश म्हात्रेला सांगायचंय आणि सत्ताधाऱ्यांना सांगायचंय, सगळ्यांना सांगायचं, पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगायचंय, इथे असणाऱ्या एका तरी डॉक्टरच्या नाहीतर नर्सेसच्या केसाला सुद्धा जर धक्का लागला तर रमेश म्हात्रेला तर परवडणारच नाही. तर रमेश म्हात्रे ज्या पक्षातून आहे त्यांना ते परवडणार नाही, पोलीस प्रशासनाला सुद्धा ते परवडणार नाही. त्यामुळे कृपा करून आजच्या आज त्या म्हात्रेला त्या ठिकाणी तुम्ही कैद करा आणि या आमच्या डॉक्टरांना न्याय द्या. आणि सरकारमध्ये अधिवेशनामध्ये आम्ही नक्कीच IMAची जी मांग आहे ती तिथं मांडू. आमच्या सुप्रियाताई सुळे असतील आणि उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसैनिक असतील आणि काँग्रेसचे सुद्धा जे कोणी खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा पार्लमेंटमध्ये हा विषय कसा मांडता येईल याचा आम्ही नक्कीच तिथं विचार करू. पण हे जे कृत्य झालेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. काल ज्या पक्षातून हे नगरसेवक आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनी काल ट्विट केली. ट्विट करून विषय संपत नसतो. आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो, तुम्ही डॉक्टरांची बाजू मांडली, पण मग डॉक्टरांची बाजू मांडत असताना तुम्ही सत्ताधारी जर असाल आणि तुमचा हा जो गुंड नगरसेवक आहे तो आतापर्यंत जेलमध्ये पाहिजे होता, तुम्ही खरंच प्रामाणिकपणे तो मुद्दा तिथं मांडत असाल तर. त्यामुळे आज संध्याकाळी आम्ही वेळ देतो. आज संध्याकाळपर्यंत रमेश म्हात्रेंना जर तिथं पकडण्यात आलं नाही, जेलमध्ये टाकण्यात आलं नाही, तर आम्ही IMA बरोबर तसंच सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्सेस आणि डॉक्टर यांच्याबरोबर उद्या याच भागामध्ये ते ठरवतील तिथं मोठं आंदोलन करू आणि मग ते या सरकारला परवडणारं आंदोलन नसणार आहे. पोलिसांवरती दबाव वगैरे आहे? सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांचा वर्धास्त आहे या रमेश म्हात्रेला. एक तर त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत असं आम्हाला कळलंय. म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये गुण असणारा हा माणूस आहे, म्हणजे सामान्य लोकांना न्याय देणारा हा माणूस नाही. त्यामुळे हे जे कोणी महाशय आहेत रमेशराव त्यांना आत्ताच्या आत्ता उचललं पाहिजे. खरं तर आम्ही पोलिसांना विचारत होतो, ते पोलीस म्हणले 3 लोकांना आत टाकलं. म्हणजे जो मेन माणूस हे रजिस्टर घेऊन लोकांना मारतोय, महिलांना मारतोय, तो सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतो
पोलिसांकडनं त्याच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. मग हेच म्हणावं लागेल की सरकारमध्ये असणाऱ्या मोठ्या नेत्यांनी या रमेश म्हात्रेला बरदास्त दिल्यामुळे तो आज ओपन फिरू शकतो. त्यामुळे सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांनीच त्याला पाठबळ दिलेलं आहे आणि मग होम मंत्रालय सुद्धा याच्यामध्ये जबाबदारी असं आम्ही तिथं धरू. आज संध्याकाळी आम्ही वेळ देतो आणि आज आम्ही इथं सर्वजण आलोय. मला कळतंय की पुढच्या काही वेळात 1 तासाभरात आदित्य ठाकरे भाऊ सुद्धा इथे या नर्सेसला पाठिंबा देण्यासाठी आणि डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी इथे येणार आहेत. त्यामुळे सर्व आम्ही विरोधक म्हणून एकत्रित येऊन आमच्या या नर्सेस आणि डॉक्टरांच्या बाजूने 100% टिके आहोत. प्रायव्हेट असू नाही तर गव्हर्नमेंट असू. त्यामुळे कारवाई आज संध्याकाळपर्यंत कारवाई फक्त कारवाई नाही, त्याला उचलायचा आणि जेलमध्ये टाकायचा. आणि हे जे काही धमकी दिली जाते ना, बाहेर येऊन बघतोच तुला, हे जे पिलावळ आहे ना त्यांचे गुंड लोक, त्यांच्यावर सुद्धा काहीतरी बंदोबस्त करा. कोणावरही छोटा तरी धक्का आमच्या या डॉक्टरांना नाही तर कोणावर लागला तर पोलीस प्रशासनाला आणि या शासनाला आम्ही जबाबदार धरू. रोहितजी, ज्या पद्धतीने बघितलं की त्यांच्या बाजूला पोलीस सुरक्षा रक्षक पण होता, त्याचंही काम होतं की कुठेतरी पोलिसांना सूचना द्याव्या, मात्र त्यांनीही काही इकडच्या लोकांना पकडून ठेवल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे. नाही, आता कोण ते पोलीस सुरक्षा रक्षक तिथं होतं नाही तर कोण असेल, त्याने जर काहीच तिथं भूमिका बजावली नसेल तर त्याला तिथं ठेवून सुद्धा काही फायदा नाही. गरीब असेल तर आम्ही त्याच्या बरोबर आहे, पण कितीही गरीब असला तरी भूमिका घेणं हे महत्वाचं असतं. तुम्ही बघितलं असेल वैभव डॉक्टरांना तिथं मारलं जात होतं, तेव्हा मारहाण केली जात होती, तेव्हा महिला नर्सेस आणि महिला अधिकारी ज्या डॉक्टर होत्या आपल्या श्रुतीताई, त्या शांत नाही बसल्या. त्या सुद्धा तिथं हे एवढे पुरुष गुंड येऊन सुद्धा त्या तिथं त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. म्हणजे महिला, जे लोक म्हणतात ना बांगड्या घालतात, बांगड्यात पण ताकद असते, महिलांमध्ये ताकद असते, या सर्व नर्सेसनी आणि तिथल्या डॉक्टरांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे हा जो कोणी तिथं सिक्युरिटीवाला असेल तर गुपचाप बसला असेल ना, त्यालाही कुठेतरी घरी लावला पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे. फक्त या नॉर्मल सिक्युरिटीने काय होणार नाही. पोलीस प्रशासनाने जबाबदारी घ्यावी, या हॉस्पिटलमध्ये त्यांनी यावं आणि हे जे काही नर्सेसची डिमांड आहे की इथं त्यांना प्रोटेक्शन द्यावं, घरी जाऊच तर प्रोटेक्शन द्यावं, ही स्पष्ट भूमिका पोलिसांनी सुद्धा इथं मांडलं महत्वाचं आहे. तर आपण कसं बघताय पुरोगामी महाराष्ट्राकडे आणि पोलिसांच्या भूमिकेकडे? एक नगरसेवक जर गुन्हा करतो त्याला 12 तास पकडायला लागत असेल, त्यापेक्षा वरचा आमदार असेल, खासदार असेल, यांना पकडायला वर्ष लागतील. जेव्हा लोकांनी दिलेलं मॅन्डेट काही पक्षांना मान्य नसेल, ठीक आहे, आम्ही विरोधात आहोत. आम्ही विरोधात असताना सुद्धा आमच्या पक्षातले काही आमदारांना 50-50 कोटी रुपये देऊन फोडले जातात, खासदारांना 100 कोटी देऊन फोडले जातात. तेव्हा सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना असं वाटतं गरिबाची सेवा करून काही उपयोग नाही. आमदार एकदा निवडून आला, खासदार एकदा निवडून आला, त्याला तसाचा तसा उचलायचा आणि आपल्याकडे न्यायचा. मग उद्या नर्सेसवर अडचण येऊ, डॉक्टरवर अडचण येऊ, महिलांचे अत्याचार वाढू, युवांवर अत्याचार होऊ, नाही तर लोकलमध्ये बोक्साबोक्सी तिथं होऊ. या सरकारला त्या बाबतीत काही पडलेलं नाही. एवढं काय, काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल 11 वर्षाचा मुलगा झाड पडलं गाडीवर, बसवर आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू तिथं झाला. आणि एक 60 वर्षाचा व्यक्ती त्या मॅनहोलमध्ये पडून मृत्युमुखी पडला. आणि मुंबईचे भाजपचे शहर अध्यक्ष या गरिबांबद्दल, सामान्य लोकांबद्दल, या लहान मुलं आणि या लोकांचा जो मृत्यू झाला त्याच्याबद्दल मजा करत होते, हसत होते. म्हणजे कुठं ना कुठंतरी गरिबाची चेष्टा हे सरकार तिथं करतं. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ही जी कीड पैशाची आणि एक अहंकाराची लागली ती कुठेतरी मोडून काढावी लागेल. त्यामुळे मी खरं तर या सर्व नर्सेसचं, सर्व डॉक्टरांचं आभार व्यक्त करतो की एका डॉक्टरांना मारहाण तिथं झाली आणि तुम्ही सर्वजण, आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये हे कांड झालं असताना सुद्धा प्रायव्हेट जे मेडिकल असोसिएशन आहे, इंडियन मेडिकल असोसिएशन, त्याचे अध्यक्ष आणि इतरही जिल्ह्यांचे अध्यक्ष सुद्धा या लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहतात. हे मानलं पाहिजे. ही एकजूट असेल तरच विजय होईल, नाहीतर अहंकार आणि हा जो काही तिथं रुबाब आहे गुंडांचा या महानगरपालिकेमध्ये आणि या महाराष्ट्र सरकारमध्ये, हा कुठं ना कुठंतरी मोडून काढण्याची ताकद कोणामध्ये असेल तर या सर्वांच्या एकजुटीमध्ये आहे, असं आमची भूमिका आहे. माझं तर मत आहे, पोलिसांना सांगतो आणि या सरकारलाही सांगतो, गाडीत जाऊन त्याला पकडण्यापेक्षा त्याची धिंड काढा रस्त्यावरनं कपडे काढून, अंडरवेअरवर आणि बनियनवर,
मग कुठेतरी एक संदेश जाईल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, जर नगरसेवक असला काय, नेता असला काय, गुंड असला काय, गरीबावर अन्याय झाला नाही तर सेवकांवर अन्याय झाला तर आम्ही अशाच पद्धतीने वागतो. एवढी आहे का हिंमत या सरकारमध्ये? तुमचा जवळचा माणूस असला, गुंड असला आणि तुमचे नोकरी कामं करणारा माणूस असला तरी शेवटी इथे असणाऱ्या सेवकांवर, रुग्णसेवकांवर जर तो अन्याय करत असेल आणि फोनवर शिवीगाळ करत असेल, महिलेला सुद्धा फार आई बहीण तिथं काढली जात असेल तर त्याला सत्कार करण्याच्या लायकीचा नाही, धिंड काढण्याच्या लायकीचा, असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. सर, आपण बघतोय की पारदर्शक सरकाराचं जे प्रतिनिधित्व करतात, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच आपल्या या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळू शकत नसेल तर दुर्दैव असं गरीब लोक आता म्हणायला लागलेले, सामान्य मध्यमवर्गीय म्हणायला लागलेले आहेत, नाहीतर इतरही जे काही प्रशासकीय खालच्या लेवलवर वर्क करणारे जे काम करणारे अधिकारी ते म्हणायला लागले तर आम्हाला न्याय कधी मिळणार? हीच तर परिस्थिती झाली आहे. गुंडांना असं वाटलंय की नेत्याचा मृत्यू होऊन सुद्धा त्या बाबतीत काहीच होत नसेल तर सरकार खूप पॉवरफुल झालेलं आहे. आणि तुम्हाला माहित असेल की इलेक्शनच्या काळामध्ये या गुंडांनी प्रचार केल्यामुळे आणि गुंडांना तिकीट दिल्यामुळे एक संदेश दिलाय की हे सरकार गुंडांचे, सामान्य लोकांचं नाही. आणि मग अशी भूमिका सरकारकडनं असल्यामुळेच हे वातावरण गढूळ तिथं होत चाललेलं आहे. पुण्यामध्ये आणि इतरही ठिकाणी गुन्हेगारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे हे कुठे ना कुठे थांबवायचं असेल तर लोकांची एकजूट झाल्याशिवाय आणि विरोधकांची सुद्धा एकजूट झाल्याशिवाय याला पर्याय नाही. मुख्यमंत्री म्हणून घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस या गृहमंत्र्यांना का चालवून घ्यावं लागतं या सगळ्या गोष्टी, विशेषतः कल्याण डोंबिवली मधल्या हे जे प्रकार आहे हे का चालवून? कारण मुख्यमंत्र्यांकडनं साधं ट्विट देखील आज आलं नाही सध्या आतापर्यंत तरी. कुठतरी एकनाथ शिंदे नाराज होतील म्हणून ते कारवाई करण्यासाठी तसं असेल असं नाही. मला असं वाटतं आता कुठलंच इलेक्शन नाही, त्यामुळे ह्या ज्या नर्सेस, डॉक्टर, त्यांना ज्यांनी मतदान केलं होतं 2029ला, आता इलेक्शन नाही, कशाला यांचं ट्विट करायचं, कशाला यांना पाठिंबा द्यायचं, कशाला त्या रमेश म्हात्रेला पकडायचं? 3 वर्ष आहेत, 3 वर्षानंतर आपण बघू आणि जर काय आकडा कमी पडला आमदारांचा विकत घेऊ, अशी भूमिका भाजपच्या प्रमुख नेत्यांची असावी. खरं तर माझी अपेक्षा होती इथे असणारे जे इतर मोठे नेते आहेत, म्हणजे मी समजू शकतो एकनाथ शिंदे साहेबांची तब्येत नरम आहे, अडचणीची आहे, ते लवकरात लवकर बरे व्हावे, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. पण बाकीच्या नेत्यांना यायला काय होतंय? आला का इथं कुठला तुमचा आरोग्यमंत्री, नाही तर कुठला राज्यमंत्री आला का इथं असणाऱ्या आमच्या नर्सेसचा पाठबळ देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी? नाहीतर श्रीकांत शिंदे आले का इथं पाठबळ देण्यासाठी? रवींद्र चव्हाण पण इथे असतात. इलेक्शन आलं तर एकामेकाच्या विरोधात खेळी करतात आणि सामान्य लोकांच्या जीवनाचा खेळ झाला तर रवींद्र चव्हाण साहेब येत नाहीत. रवींद्र चव्हाण तर कोण आहेत? राज्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत. यांचा मतदारसंघ आहे आणि त्यांचा मतदारसंघ आहे. म्हणजे ते जर इथून मतदारसंघातून निवडून येत असतील चौथी वेळ, तर मग ह्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले. तुमच्याच मतदारसंघात हा विषय होऊन तुम्ही जर येत नसताल आणि तिथं प्रचारामध्ये तुम्ही व्यस्त असाल तर मग लोकांनी 5व्यांदा तुम्हाला 100% निवडून दिलं नाही पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण आले नाहीत, श्रीकांत शिंदेंनी फक्त ट्विट केले, पण इथं यायला पाहिजे होतं. तिथं आरोग्यमंत्र्यांनी यायला पाहिजे होतं, राज्यमंत्री आरोग्य यायला पाहिजे होतं. नाहीतर भाजपच्या कुठल्याही इतर नेत्यांनी जे काही असतील राज्यमंत्री नाही तर कुणीतरी येऊन संवाद साधायला पाहिजे होता, पोलिसांना सांगायला पाहिजे होतं. पण दुर्दैवाने इथं दुसरं काहीच झालेलं नाही. हे दुर्दैवी आहे. आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि पोलिसांना परत एकदा नागरिक म्हणून आणि विरोधातला एक कार्यकर्ता म्हणून, विरोधी पक्षातला एक आमदार म्हणून की आज संध्याकाळपर्यंत त्या माणसाला पकडलं पाहिजे आणि जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि आमची ही मागणी त्याची धिंड काढता आली तर नक्कीच काढली पाहिजे. या सगळ्या प्रकाराला धरून आहे की आरोग्याचे 3 ते इथे वाजलेले आहेत दोन्ही शहरांमध्ये. त्यामुळे करोडो रुपयांचा खर्च अर्थसंकल्पात होतोय. तर विरोधी पक्षनेते म्हणून ह्या आरोग्याच्या व्यवस्थेतून आपण लक्ष देणार आहात? इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च फक्त पेपरवर होतोय, पैसे करप्शनच्या माध्यमातून काढले जात आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर इथे असणाऱ्या लोकांची मागणी अनेक वर्षांपासून इथं आयसीयू झालं पाहिजे, लहान मुलांचं सुद्धा आयसीयू झालं पाहिजे अशी मागणी आहे. झालं का? नाही झालं. हा जो करप्शनचा पैसा आहे तो आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी वापरला जातो. यालाच तर आमचा विरोध आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर जे आज राजकारण दुर्दैवाने त्या ठिकाणी चाललंय ते इन्फ्रास्ट्रक्चर नसून दुर्दैवाने सामान्य लोकांचा पैसा जो ट्रेजरीमध्ये आज जो जातोय त्याचा खऱ्या अर्थाने चिखल झालाय.
असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल.